नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, देशातील गरीब आणि गरजू नागरिकांना आर्थिक आधार देण्यासाठी केंद्र सरकारने एक महत्त्वाकांक्षी योजना हाती घेतली आहे. दारिद्र्य रेषेखालील BPL कार्ड धारकांना मदत मिळावी म्हणून राष्ट्रीय सामाजिक सहाय्यता कार्यक्रम या अंतर्गत केंद्र सरकारकडून 5 प्रकारच्या पेन्शन योजना सुरू करण्यात आलेल्या आहेत. या योजनांमुळे वृद्ध व्यक्ती, विधवा महिला आणि दिव्यांग नागरिकांना दर महिन्याला ठराविक रकमेच्या स्वरूपामध्ये आर्थिक मदत मिळणार आहे. या 5ही योजनांचा उद्देश हा समाजातील दुर्बल घटकांना आर्थिक स्थैर्य देणं आणि त्यांचं जीवनमान उंचावणं हा आहे. यामध्ये या योजनेअंतर्गत दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील 60 वर्ष किंवा त्याहून अधिक वयाचे ज्येष्ठ नागरिक पात्र ठरतात. वृद्धावस्थेतील नियमित उत्पन्नाचे स्रोत संपुष्टात येतात आणि दैनंदिन खर्चासाठी इतरांवरती अवलंबून राहावं लागतं. अशा वृद्धांना स्वावलंबी बनवण्यासाठी ही पेन्शन योजना सुरू करण्यात आली. या योजनेमध्ये 60 ते 79 वयोगटातील लाभार्थ्यांना दर महिन्याला निश्चित रक्कम मिळते, तर 80 वर्षे आणि त्याहून अधिक वय असलेल्या व्यक्तींना जास्त रक्कम दिली जाते. या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या अन्न, औषधोपचार आणि दैनंदिन खर्चासाठी स्थिर आर्थिक आधार मिळतो. ही योजना म्हणजेच सगळ्यात पहिली योजना ती म्हणजेच इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा पेन्शन योजना. ही योजना दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील 40 ते 59 वयोगटातील विधवा महिलांसाठी आहे. पतीच्या मृत्यूनंतर महिलांना अचानक आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो. अशावेळी त्यांना थोडासा आर्थिक आधार मिळावा आणि त्यांनी स्वतःचा आणि कुटुंबाचा सांभाळ करावा यासाठी सरकारकडून दर महिन्याला ठराविक रकमेची पेन्शन दिली जाते. या योजनेचा मुख्य उद्देश हा विधवा महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवणं आणि त्यांच्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी मदत करणं आणि समाजामध्ये सन्मानानं जगण्यासाठी त्यांना आधार देणं हा आहे. आता पुढची पेन्शन योजना आहे ती म्हणजेच इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग पेन्शन योजना. या योजनेअंतर्गत 18 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या 80% किंवा त्यापेक्षा अधिक दिव्यांगत्व असलेल्या व्यक्तींना पेन्शन स्वरूपामध्ये आर्थिक मदत दिली जाते. दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील व्यक्तींना, दिव्यांग व्यक्तींना स्पेशली रोजगाराच्या मर्यादित संधी असल्यामुळे त्यांना स्वतःच्या आणि कुटुंबाच्या गरजा भागवताना अडचणी निर्माण होतात. या योजनेमुळे अशा दिव्यांगांना दर महिन्याला ठराविक रक्कम दिली जाते, त्यामुळे ते स्वतःचं जीवन थोडंसं अधिक सुलभ आणि सन्मानपूर्वक जगू शकतात. या योजनेचा उद्देश हा दिव्यांगांना स्वावलंबी बनवून त्यांचं सामाजिक आणि आर्थिक सक्षमीकरण करणं हा आहे. आता पुढची योजना आहे ती म्हणजेच राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना. या योजनेचा उद्देश असा आहे की जर BPL कुटुंबातील 18 ते 59 वयातील मुख्य कमावता सदस्य अचानक निधन पावला तर त्याच्या कुटुंबाला तातडीनं आर्थिक मदत मिळावी. कुटुंबातील प्रमुख सदस्याच्या मृत्यूनंतर आलेल्या आर्थिक संकटातनं कुटुंब सावरण्यासाठी या योजनेतून एक वेळ ठराविक रक्कम दिली जाते. ही रक्कम त्या कुटुंबाला कठीण काळात तातडीचा दिलासा देण्यासाठी दिली जाते, जेणेकरून कुटुंबाला जगवण्यासाठी आवश्यक साधन सामग्री किंवा मूलभूत गरजा भागवता येतील. आता पुढची योजना आहे ती म्हणजेच अन्नपूर्णा योजना. ही योजना अशा ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे जे इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा पेन्शन योजनेस पात्र आहेत, परंतु काही कारणास्तव त्यांना ती पेन्शन मिळालेली नाही. अशा पात्र वृद्ध नागरिकांना या योजनेअंतर्गत दर महिन्याला 10 किलो मोफत धान्य दिलं जातं. या योजनेचा उद्देश हा अन्न सुरक्षेची हमी देणं आणि कोणताही नागरिक उपाशी राहू नये हे सुनिश्चित करणं हा आहे. तर आता या योजनांचा लाभ कसा घ्यावा तेही पहा. या सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी पात्र व्यक्तींनी स्थानिक ग्रामपंचायत, नगरपालिका, जिल्हा समाज कल्याण कार्यालय किंवा संबंधित शासकीय विभागांशी संपर्क साधावा. अर्ज करताना BPL कार्ड, आधार कार्ड, वयाचा पुरावा वृद्धांसाठी, त्यानंतर मृत्यू प्रमाणपत्र विधवांसाठी, तसेच अपंगत्वाचं प्रमाणपत्र हे दिव्यांगांसाठी आवश्यक आहे. ही सर्व कागदपत्र सादर केल्यानंतर संबंधित विभाग अर्जाची पडताळणी करून लाभार्थ्यांना योजनेचा लाभ देतो. या सर्व योजनांमुळे समाजातील दुर्बल घटकांना मोठा आधार मिळत असून वृद्ध, विधवा आणि दिव्यांग नागरिकांना सन्मानपूर्वक आणि सुरक्षित जीवन जगण्याचा आत्मविश्वास मिळत आहे. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं वृद्ध, विधवा आणि दिव्यांगांसाठी शासनाने या प्रमुख 5 पेन्शन योजना सुरू केल्यात. जर तुम्ही या पेन्शन योजनेचा लाभ घेत नसाल तर लवकरच तुम्ही घ्यायला सुरुवात करा.
तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.